नमस्कार, मी अशोक धायगुडे. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाकडून आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारंवार केला जाणारा अपमान. 2014 सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोषणा दिली, शिव छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ. खरं तर भारतीय जनता पक्षासाठी अटल बिहारी वाजपेयींचा काळ हा खरंच सुवर्ण काळ होता. त्यावेळी स्वर्गीय अब्दुल कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती होते. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात शहनवाज हुसेन सारखे मुस्लिम मंत्री होते. महाराष्ट्रात पाशा पटेल नावाचा मुस्लिम आमदार होता. मुस्लिमांना देखील त्यावेळी भाजपमध्ये सन्मानाची वागणूक होती. आजच्यासारखी जातीय कट्टरता त्यावेळी नव्हती. मोदीनं ज्यावेळी गोधराकांड केलं त्यावेळी नीतिवान असलेल्या वाजपेयी साहेबांनी त्यांचा राजधर्म म्हणून नरेंद्र मोदीला मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचं ठरवलं. मात्र त्यावेळी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या कृपेमुळे नरूशेठचं राजकारणातलं अस्तित्व टिकून राहिलं. पण मोदी हा शेवटी त्याच मातीतला आहे जिथं बापाचा जीव घेणारा औरंगजेब जन्माला आला. त्याने अडवाणी साहेबांना राजकारणातून संपवून टाकलं. 2014 पासून भाजपनं महाराष्ट्रात आणि देशात एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नाही. पण ह्यांना मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ चालतो, अब्दुल सत्तार चालतो, अर्धवट मुस्लिम असलेली शायना एनसी चालते. हेच लोक ज्याला गद्दार म्हणले तो देशद्रोही नवाब मलिक सुद्धा यांना चालतो. आणि हे आपल्याला सांगणार एक है तो सैफ है. सत्तेत 4 मुसलमान उरावर घेऊन बसलेत आणि हे आपल्याला सांगणार बटेंगे तो कटेंगे. आपला देश हा ह्या मातीत जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचा आहे. बटेंगे तो कटेंगे असं म्हणणं हा आपल्या शिवाजी राजांचा अपमान आहे. आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज आहेत. हा या महाराष्ट्राच्या राजगादीचा थोर अपमान आहे. हे महाराष्ट्राच्या राजगादीचं दुर्दैव आहे. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपला राजा लढला आणि हे स्वराज्य उभं केलं. त्यांनी कधीही जातीभेद केला नाही. शिवकाशीत महाराजांसाठी शहीद झाला. हा आपला इतिहास. स्वराज्य उभा करण्यात मुसलमानांचे योगदान काय आहे हे बघायचं झालं तर ते खूप मोठं आहे. सिद्दी इब्राहिम खान हा महाराजांच्या नौदलाचा प्रमुख होता. दाऊद खान हा महाराजांचा युद्ध रणनीतिकार होता. 1661 मध्ये बहिर्जी नाईक यांना सोबत घेऊन सुरतेची लूट केली आणि त्याच लुटीमुळे महाराष्ट्राचं स्वराज्य हे समृद्ध झालं. फिदाई खान हा एक महाराजांचा सरदार आहे. आग्र्यावरनं आल्यानंतर तहात औरंगजेबाला दिलेले किल्ले परत घेण्यासाठी 1674ला तानाजी मालुसरेंनी कोंढाण्यावर आक्रमण केलं. त्या हल्ल्यात तानाजी मालुसरे शहीद झाले. त्यांच्याबरोबर फिदाई खान हा देखील शहीद झाला आणि त्यानंतर कोंढाण्याचं नाव सिंहगड झालं. इब्राहिम खान गारदी हा त्या काळातला समस्त हिंदुस्थानातला नावाजलेला गोलंदाज होता. तोफखान्याचा प्रमुख म्हणून संपूर्ण देशात आणि जगात इब्राहिम खान गारदीचं नाव होतं. आणि इब्राहिम खान गारदी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. अब्दुल करीम विजापूरच्या लढाईत अब्दुल करीम यांचं फार मोठं योगदान आहे. नूर खान बेग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचा प्रमुख म्हणून नूर खान बेग यानं खूप मोलाची भूमिका पार पाडली आहे. सिद्दी हिलाल. आता हे नाव जर बघायचं झालं तर प्रत्येक महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या तोंडावर एक गाणं आहे, वेडात मराठे वीर दौडले सात. बेलोल खान स्वराज्यावर चालून आला. कुर्तोजी गुजर म्हणजेच प्रतापराव गुजर यांनी त्याला पकडलं, खंडणी घेऊन त्याला परत सोडून दिलं. याचा प्रचंड राग छत्रपती शिवाजी महाराजांना आला आणि शिवाजी महाराजांनी एक फरमान पाठवलं, प्रतापराव बेलोल खानास गर्दीस मिळवणे अन्यथा तोंड न दाखवणे. तर याचा प्रतापराव गुजर यांना इतका त्रास झाला की त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता घोड्याला टाच मारली आणि ते एकटेच बेलोल खानाकडे निघाले. आपला सेनापती चाललाय हे बघून त्यांच्यासोबत दिपोजी राऊत, विसाजी बल्लाळ, विठ्ठल अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हलाल, विठोजी शिंदे आणि स्वतः सरनोबत प्रतापराव हे गेले आणि सर्वजण शहीद झाले. ही ह्या बलिदानाची परंपरा आहे. दौलत खान दर्या सारंग नौदल प्रमुख
मुल्ला अहमद, मिर्झा हैदरबेग, खवास खान, मेहमूद खान, दाऊद खान, याकूब खान अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील जी काही संपणार नाहीत. आणि मदारी मेहतरबद्दल सांगायलाच नको. आग्र्याहून सुटका होण्यात मदारी मेहतरची किती महत्त्वाची भूमिका आहे हे आपल्याला इतिहासाने सांगितलंय. आणि महाराजांसोबत गद्दारी कोणी केली ही जर नावं बघायची झाली तर मोरोपंत पिंगळे औरंगजेबासोबत चर्चा करताना सापडल्यामुळं शिवाजी महाराजांनी त्याला मारून टाकलं. सोनोपंत दाभाडे, खंडोजी खोपडे, विठोजी शेलार, बाजी घोरपडे, महादजी राणे शेवटी आलेच, फुलाजी प्रभू आणि संभाजी महाराजांचं बलिदान जाण्यात, संभाजी महाराजांचा जीव घेण्यात ज्या गणोजी शिर्केंची महत्त्वाची भूमिका आहे ते गणोजी शिर्के हे संभाजी राजांचे सख्खे मेहुणे होते. हा आपला इतिहास आहे. मी इतिहासकार नाही, मात्र आपला इतिहास काय आहे याच्यावरून आपला भूगोल ठरतो. वेगवेगळ्या संदर्भाचा आधार घेऊन मी हे मत मांडले. यात आजची आडनाव असलेल्या पिंगळे, दाभाडे, खोपडे, शेलार, घोरपडे, राणे, शिर्के यांचा अपमान करण्याचा कोणताही माझा हेतू नाही. मात्र भारतीय जनता पक्ष शिवाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा कसा अपमान करीत आहे, अगदी महाराजांच्या वंशाला देखील आज त्यांनी गुलामासारखं बनवून ठेवलेलं आहे. हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे स्वाभिमानी महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही.